पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026 या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन जिओ हॉटस्टारचे प्रेसिडेंट आलोक जैन यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले। याप्रसंगी YCMOUचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, माजी खासदार प्रदीप रावत, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि मुख्य संयोजक संतोष रासकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। आगामी काळातील ऑरेंज इकॉनॉमी युवकांसाठी रोजगार, उद्योग आणि नवसंशोधनाच्या अमर्याद संधी घेऊन येत असून भारताला जागतिक स्तरावर अग्रेसर ठेवण्यासाठी नव्या पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांनी केले। भारताची समृद्ध संस्कृती, कला आणि तंत्रज्ञानाच्या बळावर देश या क्षेत्राचे जागतिक केंद्र बनेल, असा विश्वास आलोक जैन व संतोष रासकर यांनी व्यक्त केला। या विनामूल्य प्रदर्शनात कॉमिक्स, अॅनिमेशन, VFX, गेम्स, 3D प्रिंटिंग आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी या क्षेत्रांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा थरार नागरिकांना अनुभवायला मिळाला। क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येथे तज्ज्ञांद्वारे विशेष मोफत करिअर मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, मी मेघराज राजे भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ। मित्र संतोषजी रासकर यांनी अतिशय चांगला उपक्रम एक्झिबिशन पुण्यातील गणेश कला केंद्रामध्ये आयोजित केलेले आहे। क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या या टेक्नॉलॉजी एक्झिबिशनमध्ये निश्चितच मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी कलावंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला अनुभव मिळणार आहे। ज्यांना एक क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करू शकतो, काही बिझनेस करू शकतो, अशा व्यक्तींना यातून चालना मिळणार आहे। आता आपण पाहिलं तर या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या क्रिएटिव्ह क्षेत्राला फार महत्त्व आहे। AIचा जमाना आहे, अनेक नवीन टेक्नॉलॉजी येतात। यामध्ये गेमिंगपासून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, VFX आहे, ॲनिमेशन आहे किंवा इतर अनेक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड प्रकार आहेत। तर याचा आपल्या बिझनेससाठी म्हणा किंवा आपण करत असलेल्या उद्योगासाठी काय फायदा करता येईल, कशा प्रकारे तो राबवता येईल। स्वस्तात स्वस्त आपल्याला नेहमीच वाटतं की अशा टेक्नॉलॉजीमध्ये फार खर्चिक असतं, परंतु कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला बिझनेस कसा करू शकतो या एक्झिबिशनमधून माहिती मिळणार आहे। मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या 3 दिवस एक्झिबिशनला जास्तीत जास्त टेक्निकल लोकांनी, कलाकारांनी भेट द्यावी आणि या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा, असं मला वाटतं। थँक्यू संतोषजी रासकर सर। नमस्कार सभी दर्शकों को सादर नमस्कार। मैं बहुत आभारी हूँ संतोष जी का और प्रदीप रावत जी का, जिन्होंने मुझे यहाँ बुलाया इस प्रदर्शनी के लिए, जो एक पहला माध्यम है ऑरेंज इकॉनमी को प्रोत्साहन देने के लिए। हिंदुस्तान एक बहुत ही यंग कंट्री है और विद अ ह्यूज कल्चरल हेरिटेज, और ऐसे राष्ट्र के लिए ये एक बहुत महत्वपूर्ण कदम है जहाँ पे हम अपनी संस्कृति को नए माध्यमों के द्वारा पूरे विश्व में ले जा सकते हैं। और इन अ कंट्री विच इज़ बिल्ट ऑन टेक्नोलॉजी एंड एजुकेशन, बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है हमारे नवयुवकों के लिए कि हम इस बदलते दुनिया में और बदलते भारत में किस तरह से नए नए उभरते माध्यमों के द्वारा अपनी संस्कृति को अपने दर्शकों को ले जा सकें और उनको एक इमर्सिव एक्सपीरियंस एंड एंटरटेनमेंट दे सकें। और मैं यहाँ चाहूँगा कि सभी लोग जो यहाँ पर आए हैं और दर्शक इस उभरती क्रिएटिव इकॉनमी को और ऑरेंज इकॉनमी में पार्टिसिपेट करें, नई चीज़ें सीखें और अपने दर्शकों तक ले जा सकें। थैंक यू, धन्यवाद। मुळात असं आहे की इंडस्ट्रीचा विकास आपण पाहिला, औद्योगिक विकासाचे 4 टप्पे, त्यातल्या 4थ्या टप्प्यावर आपण पोहोचलो आणि त्या 4थ्या टप्प्यामध्ये एक वेगळी जादू आहे। ती जादू आहे ऑरेंज इकॉनॉमीची। म्हणजे आजपर्यंतचा उद्योग हा रॉ मटेरियल आणि मनुष्याची बुद्धिमत्ता याच्यावर होत होता, परंतु इंडस्ट्री 4.0 मधला सगळ्यात जास्त उद्योग जो आहे तो रॉ मटेरियल शिवाय असणार आहे। रॉ मटेरियल शिवाय उत्पादन तयार होऊ शकतं ही संकल्पना एखाद्या सामान्य माणसाला सांगितली तर तो म्हणाल येड लागले तुला, व काहीतरी तुझ्याला बाणामती जादू येते, पण असं होतंय। आणि रॉ मटेरियल शिवाय काय उत्पादनं बनू शकतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल। जगात 3 लाख अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री, भारताचा वाटा सध्या त्यामध्ये हार्डली 6-7% आहे। तो वाटा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणांना, सरकारला वाटतंय। पण ते वाटण्यासाठी भारतीय समाजमानानी, भारतीय सामान्य माणसांनी
त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची प्रेरणा या सामान्य माणसाला मिळावी म्हणून हे प्रदर्शन आहे. क्रिएटिव्ह इंजिन एक्सपो 2026 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲनिमेशन, VFX आणि गेमिंग. हे एक्झिबिशन फक्त स्टुडंट्स आणि पेरेंट्सला नाही तर प्रत्येकाने ह्या इंडस्ट्रीबद्दल माहिती घ्यावं. आज इथे नॅशनल आणि इंटरनॅशनल स्टुडिओज जसे रेड चिलीज असेल, शाहरुख खानची कंपनी, जसे NY स्टुडिओ आहे संजय दत्तची, असे वेगवेगळे मोठे कंपनीज आज इथे आलेले आहेत. सगळ्याला अनुभव मिळेल आणि ॲनिमेशन, VFX आणि गेमिंग म्हणजे काय ह्याबद्दल प्रत्येक पालकांना माहिती मिळेल. हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म ऑरेंज इकॉनॉमीचा आज पुण्यामध्ये घडतो आहे.